वळूयात पुढच्या बातमीकडे। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनाच्या विजयानंतर अभिजित दिपकेंना त्यांच्या आईनं फोन केला आणि आता मी तुमचा कमी देशाचा अधिक झालोय, माझा विचार कमी करा, अशी प्रतिक्रिया अभिजित दिपकेंनी फोनवरून त्यांच्या आईला दिल्याचं कळतंय। आज आपल्यासोबत अभिजित दिपकेंचे वडील काय सांगाल? खरं तर हे सगळ्या गोष्टीला 2-1 दिवस झालेत, आता काय प्रतिक्रिया? तर त्याची तब्येत रिकवर होते, तो दिल्लीमध्येच उपचार घेतोय, टायफॉइड झालेला आहे त्याला। आता म्हणजे उद्या किंवा परवा त्याचा तो टायफॉइडचा 4-5 दिवसाचा कोर्स असतो, इंजेक्शन सलाईनचा, तो संपेल, परवा संपेल तो। ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन थांबलं, राजीनामा झाला, आता कसं एकदम शांत वाटतं? हो, आता एकदम शांत वाटतं, निवांत वाटतं। आता जे टेन्शन होतं मला, ते आता माझं टेन्शन निघून गेले। काय सांगाल, कधी बोलणं झालं अभिजितसोबत? तब्येत बरी नाही आहे, काल बोलणं झालं त्याचं, तर मम्मी म्हणे चांगली आहे, माझा डोस वगैरे चालू आहे म्हणे, इंजेक्शन सलाईन वगैरे चालू आहे, मी 2-4 दिवसांनी घरी येतो। म्हटलं चालेल म्हटलं। पण ज्या पद्धतीनं अभिजितनं देशाचं नेतृत्व केलं, त्यामुळे ते तुमचंसुद्धा बोलणं कमी झाले, भेट कमी झाली। हो ना, आता त्याला वेळच नाही आहे ना, आणि एक तो आजारी आहे, त्याच्यामुळे आधी असाही तो त्या आंदोलनापासून बोलतच नव्हता जास्त, खूप झालं तर अर्धा नाही तर 1 मिनिट ठेवून दे म्हणे, मम्मी मला जास्त इमोशनल करू नको, तू ठेवून दे। ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन हातात घेतले, हे सगळं आंदोलन देशव्यापी झाले, त्यावरून काय अभिजित बोलला नाही? तो 6 जूनला आला होता, तेव्हा म्हटलं बाळा आम्हाला आता कसं तरी वाटतंय ना रे, तू आता जाऊ दे, नको जे होईल ते इथंच राहा म्हटलं ते। तर नाही म्हणे मम्मी, मी आता देशाचा राहील म्हणे, आता तुम्ही माझा थोडा विचार कमी करा। अरे म्हटलं तू माझा आहे आता ते, तर नाही म्हणे, तुझा आता कमी ठेव आणि देशाचा ठेव। आज एवढे विद्यार्थी ते जंतर मंतरवर आहेत म्हणे, मला त्यांच्यासाठी करायचं, आता तू समजून घे म्हणे की मी देशासाठीच काम करणार आहे म्हणून। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।